नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणाऱ्या अपकमिंग तुमची कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप सी, तुमची कंबाईन मुख्य ग्रुप बी परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि सध्या नवीनच एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या प्लॅटफॉर्मवरती सेशन होतात आणि मोफत सेशन आहेत। लक्षात घ्या, इथे तुम्हाला बुक लिस्ट असेल प्रॉपर सजेस्ट केली जाते। तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत, पहिल्यांदा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। तर आता याच्यामध्ये बघा, तुमचा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, इथं तुमचा एक असा विषय आहे की जो खूप लवकर समजतो आणि खूप लवकर विसरतो पण, तो म्हणजे पॉलिटी। पॉलिटी हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता, तेही फक्त आणि फक्त एकच रेफरन्स बुक वापरून। लक्षात घ्या, तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे आपलं पुस्तक आहे, हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन ठरणार आहे सगळ्याच परीक्षांसाठी। भले तुम्ही राज्यसेवा मुख्य देत असाल, राज्यसेवा पूर्व देत असाल, कंबाईन पूर्व देत असाल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असू द्या जिथे तुम्हाला पॉलिटी सब्जेक्ट विचारला जातो, तिथं सगळीकडेच तुम्हाला या पुस्तकामधून मोर दॅन सफिशियंट अशी माहिती मिळून जाते। तर हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल। सोबतच तुम्ही जर प्रमुख सिटीमध्ये राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला ही पुस्तकं मिळतील मोठ्या पुस्तक विक्रेत्यांकडे, किंवा पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। ठीक आहे, आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक परंपरागत वर्णनात्मक म्हणजे तुमचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे। पण आता इथं आपण जे सेशन घेतोय ते ग्रुप सी च्या अनुषंगाने घेत आहोत। ग्रुप सी ची खूप मोठी ऍडव्हर्टाईज आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात जर आपण प्रॉपर पुस्तकं सजेस्ट केली तर आणि प्रॉपर पुस्तकं इथं वापरली तर। जसं की मी तुम्हाला रवी भूषण सरांचं पुस्तक सजेस्ट केलं होतं विज्ञानासाठी, जे की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देणार आहे, तसंच पॉलिटीसाठी तुम्हाला मी हे पुस्तक सजेस्ट करते, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। आता या पुस्तकामधले काही डेमो लेक्चर्स मी घेत आहे। तर या पुस्तकामध्ये प्रकरण तिसरं जे आहे ते प्रकरण तिसरं मी आज इथे घेणार आहे। त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की पुस्तकामध्ये कशा पद्धतीने प्रकरणं दिलेली आहेत। ठीक आहे, ओके। तर बघा, इंडेक्स आणि बुक रिव्ह्यू मी याच्या अगोदर पण दिलेला आहे, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर आपला जो तिसरा टॉपिक आहे तो भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे। राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळजवळ 4 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक मधून असतात। कंबाईन पूर्व परीक्षा जवळजवळ 2 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक मधून असतात। ग्रुप सी परीक्षा 2 ते 3 मार्काचे प्रश्न इथून असतात आणि मुख्य परीक्षेला जर तुम्ही एएसओ साठी ट्राय करत असाल तर इथून भरपूर क्वेश्चन तुम्हाला दिसून येतात। ठीक आहे, आता प्रत्येक पुस्तकामध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे का? जर तुम्ही शॉर्ट नोट्स वापरत असाल तर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रकर्षाने जाणवेल की अरे हे तर आउट ऑफ बॉक्स विचारलं किंवा आउट ऑफ सिलेबस विचारलं। तर बघा, आउट ऑफ सिलेबस आयोग कधीच विचारत नाही, बरोबर। आयोगाने जो सिलेबस दिले त्या सिलेबसला न्याय देणारं जर पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन आयोगाचा आउट ऑफ सिलेबस वाटणारच नाही, लक्षात घ्या। ओके, तर भारताची राज्यघटना, याच्यामध्ये आपल्याला राज्यघटनेची मूलतत्वे बघायची। आता लक्षात घ्या, ग्रुप सी च्या अनुषंगाने जर पुस्तक वापरायचंय तुम्हाला ग्रुप सी च्या अनुषंगाने, तर फॅक्च्युअल कंटेंट जास्त इथं तुम्हाला विचारलं जातं। जसं की बाबा, आता या मूल तत्वांमध्ये आपण पहिल्यांदा काय बघतोय, आपल्या भारताची राज्यघटना, बरोबर। भारताची राज्यघटना, तर घटनेची निर्मिती जी आहे ना, याच्यामध्ये बघा घटनेची निर्मिती, तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, याच्यामध्ये तुम्हाला की आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ती कधी स्वीकृत आणि संमत केली, ओके, किंवा त्या दिवशी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, घटना समितीवर स्वाक्षरी कोणी विचारली, इथून तुमचे क्वेश्चन प्रिपेअर व्हायला चालू होतं, बरोबर। तर भारताची राज्यघटना जी आहे भारतीय जनतेने 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत आणि संमत केली। ही जी डेट आहे ही डेट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाते। घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद, हे तुम्हाला विचारलं जातं। त्याच्यानंतर राज्यघटना अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950,
राज्यघटना अंमलात आलेली, इथं तुमचा क्वेश्चन बनतो. त्याच्यानंतर तेव्हापासूनच 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे 4 पॉईंट जे आहेत ना, त्या 4ही पॉइंट्स वरती आयोगाने पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा क्वेश्चन विचारले जाणार, लक्षात घ्या. ओके, तर ग्रुप सी पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला असाच अभ्यास करावा लागतो. नेक्स्ट बघा, 26 जानेवारी या दिवसास तत्पूर्वीपासूनच भारताच्या इतिहासाला एक आगळं महत्व आहे. 1947 पूर्वी, लक्षात घ्या. आता असं नाहीये की बाबा 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली म्हणून राज्य प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी साजरा केला जाऊ लागला, तसं नाहीये, लक्षात घ्या. तर 47 पूर्वी म्हणजे आपला राज्यघटना अंमलात यायच्या आधी, लक्षात घ्या. तर त्याच्या आधी पण जेव्हा आपण कायदे वगैरे अभ्यास केला तो पाठ, तर 47 पूर्वी 26 जानेवारी हा जो दिवस होता हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता आणि म्हणूनच ही तारीख राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडली गेली आणि हाच दिवस पुढे आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला, लक्षात घ्या. तर म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी बॅकग्राऊंड आहे, बरोबर. 1950 ला जेव्हा राज्यघटना अंमलात आली तर त्याच्या पाठीमागे जर तुम्ही गेला तर 1947 ला काय होतं की 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता, बरोबर. 1930 मध्ये जर तुम्ही जाल तर 1930 मध्ये सगळ्यात आधी किंवा सुरुवातीला 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता आणि तेव्हापासूनच दरवर्षी, लक्षात घ्या, 26 जानेवारी रोजी देशभरातील कोट्यावधी लोक देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जाहीरपणे प्रतिज्ञा करीत असत. म्हणजे इतर पुस्तकामध्ये तुम्हाला फक्त एक सेंटेन्स मिळेल की बाबा 26 जानेवारी रोजी आपल्या देशाची राज्यघटना अंमलात आली, पण इथं तुम्हाला एक्स्ट्रा कंटेंट काय दिलेला आहे की बाबा 47 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला, सगळ्यात आधी 1930 मध्ये साजरा केला. तर हे जे दोन व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट्स असतात ना, तर हे व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट जेव्हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसतात तेव्हा तो क्वेश्चन मॉडरेट किंवा डिफिकल्ट लेवलचा होतो आणि मग आपण म्हणतो की अरे हे कंटेंट तर मी केलेलंच नाहीये किंवा मी जी पुस्तकं वापरत होतो, मी ज्या नोट्स वापरत होतो त्याच्यामध्ये तर हे कंटेंट नव्हतं, लक्षात आलं. मग याला तुम्ही आउट ऑफ बॉक्स किंवा आउट ऑफ सिलेबस म्हणू शकता का? नाही, कारण नामवंत अशा लेखकांच्या लेखणीतून उतरलेली पुस्तकं जर तुम्ही वापरली तर तुम्हाला इथं लोकसेवा आयोगाचा जो पॅटर्न आहे तो बिलकुल अवघड वाटणार नाही. तर या तारखांवरती तुम्हाला पूर्व परीक्षेला क्वेश्चन असतात. प्लस इथं पुस्तकामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट कंटेंट दिलेला आहे बघा, काही पाऊल खुणा म्हणून. बघा, आमचे राजकीय भवितव्य आम्ही ठरवू असा आग्रह जो आहे ना 1922 पासून महात्मा गांधीजी यांनी धरला होता. ठीक आहे, आता हे सेंटेन्स जे आहे ना, हे सेंटेन्स सुद्धा तुम्हाला दिले जातात. म्हणजे कसे दिले जातात, तुम्हाला उद्गार देतील की आमचे राजकीय भवितव्य आम्ही ठरवू. असे उद्गार कोणाचे आहेत, तर हे एम.के. गांधीजींचे होते, बरोबर. स्वातंत्र्य ही ब्रिटिश संसदेने दिलेली भेट असू नये तर भारतीयांनी स्वतः व्यक्त केलेली उद्घोषणा. तर हे दुसरं सेंटेन्स, लक्षात घ्या. हे पहिलं सेंटेन्स, हे दुसरं सेंटेन्स, हे दोन्ही सेंटेन्स किंवा ही उद्घोषणा कोणी केली किंवा ही कोणाची धारणा होती, तर एम.के. गांधीजींवरती हा क्वेश्चन तुम्हाला एखादा विचारला जाऊ शकतो. जरी गांधीजी घटना समितीमध्ये नव्हते तरी सुद्धा गांधीजींवरती क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. ओके, सायमन कमिशनचं जे अपयश आहे 27-29, तुम्हाला हे जे सायमन कमिशन आहे, बरोबर, किंवा कॅबिनेट मिशन असेल किंवा तुमचं काय म्हणतात त्याला क्रिप्स मिशन असेल, हे सगळे मिशन, त्यांच्या डेट, त्यांचं जे काही मोटो आहे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला. तर 1927-29 मध्ये सायमन कमिशनचं अपयश, लंडन मधल्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930, 31, 32 या दोन्ही पॉइंट वरती वारंवार क्वेश्चन असतात. तर घटना समितीच्या स्थापनेची मागणी खालीलपैकी कोणकोणत्या घटनांमधून मूळ धरू लागली असा जर क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला तर तिथे तुम्हाला पहिला ऑप्शन असतो सायमन कमिशनचा अपयश, दुसरा ऑप्शन असतो लंडन मधील 3 गोलमेज परिषदा आणि बाकीचे 2 ऑड ऑप्शन तुम्हाला तिथे असू शकतात. तर तुम्हाला मग तिथे सांगायचंय काय की बाबा ही जी घटना समितीची मागणी होती किंवा घटना समिती स्थापन करा ही जी मागणी होती, कधीपासून ही मागणी मूळ जोर धरू लागली, तर सायमन कमिशनला जेव्हा अपयश आलं आणि जेव्हा 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, लक्षात आलं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, 1934 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिपादन केलं होतं. काय प्रतिपादन केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी, की राजकीय आणि राष्ट्रीय दृष्टीने पाहता भारतीय जनतेनेच भारताचे भवितव्य ठरवलं पाहिजे आणि आपली राज्यघटना बनवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असलं पाहिजे. तर इथं पण तुमचा क्वेश्चन बनतो, जसं की तुम्हाला महात्मा गांधीजींचे उद्गार विचारतील
तसंच तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिपादन केलेलं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. अधिकाधिक विस्तृत पायावर निवडलेली घटना समिती हे कार्य करू शकेल. ठीक आहे, तर हे देखील तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर हे आपलं जे पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, हे बघा, हे आहे आपलं पुस्तक पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. जवळजवळ 700 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला UPSC चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत. ओके, लक्षात आलं? इथपर्यंतचे सगळे पॉइंट समजले का? बघा, काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. नेक्स्ट बघा, तर हे व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट सरांनी इथं दिलेलं आहे. क्षीरसागर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लक्षात घ्या. तर भारतीय आशा आकांक्षाचं प्रतिबिंब असलेली घटना समिती निर्माण करण्याची मागणी हे कोणाचं धोरण होतं? हे सिंपल पॉइंट सुद्धा विचारले जातात. तर हे अधिकृत धोरण होतं काँग्रेसचं, बरोबर. मग इथं बघा, आता हे काँग्रेसचं अधिकृत धोरण, त्याच्यानंतर होतात 29 जुलै 1936 ची काँग्रेस निवडणूक, बरोबर. आणि इथं ह्या अधिकृत धोरणाला मूर्त स्वरूप दिलं. तुम्हाला विचारलं जातं काँग्रेसचं जे घटना समितीची मागणी करण्याचं जे अधिकृत धोरण होतं त्याला मूर्त स्वरूप कधी दिलं गेलं? तर 29 जुलै 1936 काँग्रेसच्या निवडणुका. ओके, त्याच्यानंतर 1938 मध्ये बघा पंडित नेहरू यांनी घटना समितीच्या मागणीला सुस्पष्ट स्वरूपामध्ये निसंदिग्ध आकार दिला. ठीक आहे, ओके. आणि मग इथं तुम्हाला सांगायचंय की नेहरूजी काय बोलले. आता एवढे मोठे उद्गार ग्रुप सी ला तर विचारणार नाहीत, पण जर तुम्ही पुढे जाऊन राज्यसेवा देत असाल, रिटर्न एक्झामची प्रिपरेशन करत असाल, तर हे जे त्यांचे उद्गार आहेत हे तुम्हाला रायटिंग साठी उपयोगी पडतात. की नेहरू म्हणतात भारतीय काँग्रेस स्वातंत्र्य आणि लोकशाही शासनाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहे. स्वतंत्र भारताची राज्यघटना प्रौढ मतदाना आधारे निवडलेल्या घटना समितीनेच तयार केली पाहिजे. त्यात कोणत्याही स्वरूपात बाह्य हस्तक्षेप असता कामा नये. लक्षात आलं? क्लिअर? तर हे झालं तुमचं आउट ऑफ द बॉक्स कंटेंट किंवा व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट. ठीक आहे, ओके. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स पण आउट ऑफ सिलेबस नाही, लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघा. आता आपण बघतोय भारतीय घटनेची मूल तत्वे. याच्यानंतर आपण बघतोय कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॅबिनेट मिशन योजना हा जो पॉइंट आहे, हा जो मुद्दा आहे, हा लोकसेवा आयोगाचा खूप आवडता मुद्दा आहे. लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला कॅबिनेट मिशनच्या शिफारशी ज्या होत्या, बरोबर, किंवा नोव्हेंबर 1946 मध्ये, व्यवस्थित ऐका, नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची जी रचना करण्यात आली, ठीक आहे, तर ही रचना कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली? ठीक आहे, तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची रचना करण्यात आली. लक्षात आलं? मग आता ही जी कॅबिनेट मिशन योजना होती ही काय होती नक्की? तर बघा, कॅबिनेट मिशन योजनेची जी वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांवरती पण आपल्याला क्वेश्चन पडतो. पण तुम्हाला इथं स्ट्रॉंगली एक गोष्ट माहित पाहिजे की कॅबिनेट मिशन योजना आणि घटना समितीचा काय संबंध आहे, बरोबर. तर काय संबंध आहे की आपल्या घटना समितीची जी रचना आहे ती रचना कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसारच तयार केलेली आहे. ओके, पहिलं वैशिष्ट्य बघा, घटना समितीची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश असणार होती. कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारशीनुसार घटना समितीची सदस्य संख्या 389 असणार होती. या 389 जर तुम्ही विभाजन केलं तर 296 सदस्य ब्रिटिश व्याप्त भारताचे प्रतिनिधित्व करणार होते, याला 1 नंबर द्या. 96 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधित्व करणार होते, याला 2 नंबर द्या. हे जे विभाजन आहे हे विभाजन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि आता हे जे बघा 389 म्हटलंय त्यांनी, 389 पैकी 296 आणि 93. ठीक आहे, आता ह्या 296 पैकी 292 सदस्य जे होते ना, ते 292 सदस्य मद्रास, मुंबई, आता हे स्टेट लक्षात ठेवा तुम्ही, मद्रास, मुंबई, यूपी, बिहार, MP, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, बंगाल, आसाम. ठीक आहे, 11 प्रांतातून, हे 11 प्रांत तुम्ही लक्षात घ्या.
जे 292 सदस्य होते ते किती प्रांतातून घेण्यात येणार होते आणि प्रांतांची नावं, ठीक आहे, मद्रास, मुंबई, यूपी, बिहार, एमपी, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत. ओके, आणि 4 प्रतिनिधी जे होते, ठीक आहे, 292 हे झाले. आता राहिले किती शिल्लक? राहिले 4 शिल्लक, बरोबर. तर हे 4 कुठून घेतले जाणार होते? हे 4 घेतले जाणार होते दिल्ली, कुर्ग, अजमेर, मेवाड आणि ब्रिटिश व्याप्त बलुचिस्तान. आता हे सगळं कंटेंट इतर पुस्तकामध्ये आहे का मला सांगा. कुठपर्यंत कंटेंट मिळतं तुम्हाला? 389, 389चं विभाजन, 296, 93, त्याच्यानंतर 292. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करावं लागणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं तयारी करावी लागेल. आणि एक महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो की भारतासाठी घटना परिषद ही संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश मध्ये मांडली गेली, 1934 मध्ये मांडली गेली, किंवा ही संकल्पना मांडण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर साम्यवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना दिलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP पॉइंट करून ठेवा. IMP इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर भारतासाठी घटना परिषद ही जी संकल्पना आहे ही पहिल्यांदा कधी मांडली गेली? 1934 मध्ये. आणि ही संकल्पना मांडण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? मानवेंद्रनाथ रॉय यांना द्यावं लागतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, इथपर्यंत समजलं का? तर टॉपिक आपण कोणता बघतोय मी पुन्हा रिवाइज करते. डेमो लेक्चर्स आपले चालू आहेत. तर टॉपिक आपण बघत आहोत भारतीय राज्यघटनेची मूल तत्वे. ओके, याच्यामध्ये आपण घटनेची निर्मिती पाहिली, त्याच्यानंतर आपण काही पाऊलखुणा पाहिल्या, कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये आपण पाहिली. कॅबिनेट मिशन योजनेची वैशिष्ट्ये आपण का पाहिली? कारण घटना समितीची जी रचना आहे ती कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसींवरच आधारित आहे, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पुढचा पॉइंट. नेक्स्ट पुढची तरतूद आहे कॅबिनेट मिशन योजनेमध्ये. तर हे जे असे चार्ट आहेत हे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील की बाबा ब्रिटिश व्याप्त भारतीय प्रांतामधल्या जागा किती होत्या? 292, भारतीय संस्थाने 93, मुख्य आयुक्तांचे प्रांत 4, 389, असे चार्ट तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातील. आता हे जे प्रांत होते प्रत्येक प्रांतास आणि संस्थानांना, बरोबर, किंवा संस्थानांच्या गटांना लोकसंख्येच्या प्रमाणात, आता लोकसंख्येचं प्रमाण किती होतं? 10 लाख लोकसंख्येमागे एक, ठीक आहे, 10 लाख लोकसंख्येमागे एक असं प्रतिनिधित्व मिळणार होतं. जर इन केस तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांतांना देण्यात येणाऱ्या ज्या जागा होत्या, विचारलं जातं तुम्हाला ही जी घटना समितीची रचना होती कशाच्या आधारावरती? कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारशीवरती. तर याच्यामध्ये ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांतांना देण्यात येणाऱ्या ज्या जागा होत्या त्या जागा मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण या 3 गटामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या होत्या. कोणत्या 3 गटामध्ये? मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण. सर्वसाधारण मध्ये मुस्लिम व शीख सोडून इतर, ठीक आहे, ओके. प्रत्येक जमातीचे प्रतिनिधी त्या जमातीच्या प्रांतिक विधिमंडळात असलेल्या सदस्यांकडून निवडण्यात यायचे होते. ओके, संस्थानांचे प्रतिनिधी संस्थानांकडून नॉमिनेट करायचे होते, लक्षात ठेवा. संस्थानांच्या प्रतिनिधींची निवड कशी करायची हे ठरवण्याचे जे अधिकार होते विचार विनिमय समितीला देण्यात आले होते. आता हा मुद्दा काही तुम्हाला विचारणार नाही तरी पण तुम्हाला माहित असावा, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऍडिशनल पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात घ्या. बघा, जास्त वैचारिक UPSC लेवलला इथे जाऊ नका. आपल्याला काय विचारलं जातं? आपल्याला फॅक्च्युअल लेवलचं कंटेंट विचारलं जातं. फक्त त्याच्या पाठीमागचा जो व्यवस्थित ओके सिक्वेन्स आहे ना, सिक्वेन्स फक्त तुम्ही तयार ठेवा. क्लिअर. बघा 1946 मध्ये काय झालं होतं? भारतातील ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांतांनी, ठीक आहे, आता हे जे आपण कॅल्क्युलेशन बघितलं त्याच्याशी रिलेटेड आपण पॉइंट्स बघतोय. 46 मध्ये काय झालं? जो ब्रिटिश व्याप्त भारतातील प्रांत होते त्यांनी घटना समितीवर निवडून द्यायच्या 296 जागांसाठी निवडणुका पार पाडल्या, ठीक आहे. क्वेश्चन करा इथं, काँग्रेसला किती जागा मिळाल्या? काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, लीगला 73 जागा मिळवल्या, इतर छोटे गट अपक्ष उमेदवारांना 15 जागा मिळाल्या. हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. एकूण 93 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधित्व करणार होते. किती सदस्य? 93. पण त्यांनी काय केलं? इथं घटना समिती बाहेर राहायचं ठरवलं. मग त्या 93 जागा भरल्या का? नाही भरल्या. पुढे जाऊन लीगने काय केलं? स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि घटना समितीच्या
कामकाजावरती पूर्णपणे बहिष्कार टाकलेला इथं दिसून येतो. आणि ही जी अधिवेशनं होती घटना समितीची, जे पहिलं अधिवेशन होतं 9 डिसेंबर 1946, तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे किती सदस्य उपस्थित होते, तर केवळ आणि केवळ 200 सदस्य उपस्थित होते. 11 नंबरचा पॉइंट बघा, फ्रान्समध्ये प्रचलित असलेल्या प्रथेचं अनुकरण करून वयोवृद्ध नेते सच्चिदानंद सिन्हा यांची दिल्लीमध्ये भरलेल्या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की कुठल्या प्रथेनुसार कोणाचं आणि कशा पद्धतीचं अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आलेली आहे. समजलं का बघा इथपर्यंत? काही डाऊट असतील तर विचारू शकता. तर हे सगळं आपण काय बघतो, हे सगळं आपण कॅबिनेट मिशन योजनेच्या ज्या शिफारसी आहेत त्या शिफारसी आपण इथं बघत आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसी का बघतोय आपण? कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसी कारण का कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसींवरती आधारितच आपल्या घटना समितीचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. 12 नंबरचा पॉइंट बघा, जिथून तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला कंबाईन पूर्वला क्वेश्चन आलेले आहेत. पहिला क्वेश्चन की 11 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, किंवा राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कधी निवड करण्यात आली, तर 11 डिसेंबर 1946 आणि राजेंद्र प्रसाद ही दोन नावं तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर 25 जानेवारी 1947 एच.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. एच.सी. मुखर्जी उपाध्यक्ष म्हणून काय करण्यात आली, इथं निवड करण्यात आलेली आपल्याला दिसून येते, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. समजलं का बघा इथपर्यंत? काही अडचण असेल तर विचारा. त्याच्यानंतर बघा, व्ही.टी. कृष्णमाचारी उपाध्यक्ष कधी विचारलेले नाहीयेत बरं का, तरी पण लक्षात ठेवा व्ही.टी. कृष्णमाचारी. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 29 डिसेंबर सगळ्या डेट लक्षात ठेवायचे, पर्सनची नावं लक्षात ठेवायचे. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीचं गठन कधी करण्यात आलं, तर मसुदा समितीचं जे गठन होतं ते करण्यात आलं 29 ऑगस्ट 1947 ला. बी.आर. आंबेडकर साहेब समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. बी.एन. राव सल्लागार. इथले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला, कोणी मांडला, हे आता जुनं झालं. तुम्हाला उद्दिष्टांचा ठराव मंजूर कधी केला ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला विचारतील की डॅश डॅश ठरावाद्वारे भारतीय घटनेची मूलभूत तत्वे आणि भारतीय घटनेची संरचना यांचे दिग्दर्शन केले गेले, तर उद्दिष्टांचा ठराव. तुमचं उत्तर काय असेल? उद्दिष्टांचा ठराव. ओके. सुरुवातीस संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीपासून अलिप्त राहिले, लक्षात ठेवा. पण नंतर काय झालं, त्यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला. कधी बदल झाला? 28 एप्रिल 1947. आणि 28 एप्रिल 1947च्या स्थितीनुसार 6 संस्थानं किंवा कोणती 6 संस्थानं घटना समितीमध्ये सहभागी झाली. याच्यामध्ये पहिलं संस्थान आहे जयपूर, दुसरं संस्थान आहे बिकानेर, तिसरं बडोदा, उदयपूर, रेवा आणि पतियाला. ओके. पुढे देशाची फाळणी प्रस्तावित करणारी 3 जून 1947 ची माउंट बॅटन योजना मान्य केली गेल्यानंतर बहुतेक सर्व संस्थानांचे प्रतिनिधी घटना समितीमध्ये सहभागी झाले आणि मुस्लिम लीगच्या भारतीय प्रदेशातील प्रतिनिधींनीही घटना समितीमध्ये प्रवेश केलेला आपल्याला इथं दिसून येतो. ओके. 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला होता की कोणत्या कायद्यानुसार घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त झाला. सार्वभौम म्हणजे काय? स्वतःसाठी हवी तशी घटना तयार करू शकणार होती. ब्रिटिश संसद जी होती, ब्रिटिश संसदेने संमत केलेले कायदे, जे आपण कायदे बघितले, मॉर्ले मिंटो असेल, माउंटेगो चेम्स कोड असेल किंवा कोणताही कायदा असेल, इव्हन स्वातंत्र्याचा कायदा सुद्धा रद्द करण्याचा किंवा त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा किंवा बदल करण्याचा जो राईट होता, त्याच्यासाठी घटना समिती सक्षम झाली होती. म्हणजेच घटना समितीला सार्वभौम दर्जा मिळाला होता. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, 1947च्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताच्या घटना समितीसच आता भारताच्या विधिमंडळाचा सुद्धा दर्जा प्राप्त झाला. ओके. आणि ही समिती एकाच वेळी घटना समिती या नात्याने भारताची राज्यघटना तयार करणार होती, तर भारताचे विधिमंडळ या नात्याने देशासाठी
अन्य कायदे सुद्धा संमत करू शकणार होती. हेही तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. इथं पण क्वेश्चन करा. चला, इथपर्यंत काही अडचण आहे का? असेल तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता. नेक्स्ट बघा, इथं आपल्याला हे जे सगळं कंटेंट दिलेलं आहे बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, अलाहाबाद लॉ सिरीज, पेज नंबर 258, डी बसू, त्याच्यानंतर लोकसभा.com, या अशा गव्हर्नमेंटच्या सगळ्या काय म्हणतात त्याला, कंटेंट मधून हे कंटेंट सरांनी आपल्याला इथं दिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, कॅबिनेट मिशनच्या शिफारशी आपण बघतोय. ही जी समिती असणार होती, ही समिती किंवा प्रतिनिधी मंडळ, जेव्हा हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2 मार्काला विचारला होता, की जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. विधिमंडळ म्हणून कार्य करत असे तेव्हा अध्यक्ष कोण होते? गणेश वासुदेव बावळकर. फक्त आयोगाने उलट करून दिलं होतं, लक्षात आलं? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करत होती तेव्हा अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद, आणि जेव्हा विधिमंडळ म्हणून काम करत होती तेव्हा होते गणेश वासुदेव मावळणकर, बरोबर. आणि अशा रीतीने या समितीने भारताची राज्यघटना तयार होऊन स्वीकृत आणि संमत केली जाईपर्यंत, कधीपर्यंत दुहेरी नात्यानं कार्य केलं? 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत दुहेरी नात्याने आपलं कार्य पार पाडलं. दरम्यानच्या काळात देशाची फाळणी होऊन पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद प्रांत आणि आसाममधील सिलेट जिल्हा पाकिस्तानात गेल्याने तेथून आलेल्या प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व आपोआपच संपुष्टात आले. स्वाभाविकता, स्वातंत्र्यानंतर घटना समितीच्या प्रतिनिधींची संख्या जी आहे, काय झाले? 389 वरून 299 पर्यंत कमी झाली. का कमी झाली? कारण का देशाची फाळणी झाली, आणि फाळणी झाल्यावर काय झालं? पूर्व बंगाल, पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद प्रांत, आसाम मधला सिलेट जिल्हा पाकिस्तानात गेले. त्याच्यामुळे तिथलं प्रतिनिधित्व होतं ते आपोआप संपुष्टात आलं, लक्षात आलं? आणि मग फाळणीनंतर घटना समितीचे प्रतिनिधी 389 वरून 299 पर्यंत कमी झालेले आपल्याला इथं दिसून येतात. पुढचा पॉइंट बघा, 26 नोव्हेंबर 1949 घटनेचा मसुदा इथं कोणी स्वीकृत केला, कोणी संमत केला विचारला जातो. जनतेने स्वतःसाठी स्वीकृत केला, संमत केला. घटना समितीच्या अध्यक्षांनी पण त्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरलाच स्वाक्षरी केली. आणि पुढे 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या 299 सदस्यांपैकी जेवढे सदस्य उपस्थित होते म्हणजे 284 सदस्यांनी भारतीय जनतेच्या वतीने राज्यघटनावर सिग्नेचर केल्या. समजलं? तर इथपर्यंत तुम्हाला 22 पॉइंट्स दिलेले आहेत बघा. कुठल्याच पुस्तकामध्ये इतके पॉइंट्स तुम्हाला मिळणार नाही. टोटल 22 पॉइंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ओके बघा, त्याच्यानंतर पुस्तकामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत असं सांगितलंय. भारतीय घटना समितीमध्ये कोणकोणत्या नामवंत व्यक्तींचा समावेश होता? लक्षात ठेवायचा आहे, येतात क्वेश्चन. याच्यामध्ये बघा, पहिले पर्सन होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बी.एन. राव, एन. गोपाल स्वामी अय्यंगार, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सच्चिदानंद सिन्हा, पंडित गोविंद वल्लभ पंत, टी.टी. कृष्णमाचारी, कन्हैयालाल मुंशी, श्रीकृष्ण सिन्हा, बैरिस्टर जयकर, जॉन मथाई, जगजीवन राव, सरदार बलदेव सिंह, सरोजिनी नायडू, मीनू मसानी, हृदयनाथ कुंजरू, आचार्य कृपलानी, फ्रँक अँथनी, पट्टाभी सीतारामय्या, एच.व्ही. कामत, विजयलक्ष्मी पंडित, पुरुषोत्तम दास टंडन, के. कामराज, टी. प्रकाशम, रामनाथ गोयंका, एन.जी. रंगा, एन. संजीव रेड्डी, के.सी. नियोगी, फिरोज गांधी बर का, आपले गांधीजी नाही. त्याच्यानंतर के.सी. नियोगी, ठाकूरदास भार्गव, पंजाबराव, शामराव देशमुख. तर इथं तुम्हाला ही सगळी नावं लक्षातच ठेवायची आहेत, लक्षात घ्या. ओके, आता याच्या व्यतिरिक्त काय विचारलं जाऊ शकतं? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महिला ज्या होत्या, सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख 2 नंबर, हंसा मेहता 3 नंबर, रेणुका रे 4 नंबर, अम्मू स्वामीनाथन 5 नंबर, बेगम अजीज रसूल 6 नंबर. सगळं फॅक्च्युअल आहे. किती झाल्या टोटल आतापर्यंत महिला? 6. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा,
दाक्षायणी वेलायुधन असं जर विचारलं तर येईल का तुम्हाला? 7. ॲनी मस्करीन 8, लीला रॉय 9, कमला चौधरी 10, मालती चौधरी 11, राजकुमारी अमृत कौर 12, सुचेता कृपलानी 13, पूर्णिमा बॅनर्जी 14, विजयलक्ष्मी पंडित 15. टोटल 15 स्त्री सदस्य. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP करा आणि पुस्तक अभ्यासताना हे वारंवार रिवाइज पण करा. ठीक आहे. ओके. 15 महिला सदस्यांचा समावेश होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर BR आंबेडकर साहेब, MR जयकर साहेब, हृदयनाथ कुंजरू, KT शहा, मीनू मसानी. हे कोण होते? हे अपक्ष होते. लक्षात घ्या, अपक्ष. 15 महिला सदस्य, अपक्ष सदस्य आणि इतर सदस्य सगळे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. सर्वपल्ली राधाकृष्णन, गोपालस्वामी अय्यंगार, BR आंबेडकर साहेब आणि अदर पर्सन अपक्ष होते. घटना समितीमध्ये बघा, मुंबई प्रांतातून किती सदस्य निवडून आले होते? मुंबई प्रांतातून निवडून आलेले सदस्य होते 21. ठीक आहे. हे कधी विचारलं नाही, पण पुस्तकामध्ये दिले, करून ठेवा. विचारलं तर तुम्हाला उत्तर येणार. तर बाळचंद्र महेश्वर गुप्ते, हंसा मेहता, हरी जयकर, आंबेडकर साहेब, जोसेफ डिसूजा, केशवराव जेदे, त्याच्यानंतर खंडूबाई देसाई, बाळ गंगाधर खेड, मीनू मसानी, नरहर विष्णू गाडगीळ, निंजलिंगप्पा पाटील असतील, नलावडे आहेत, दिवाकर आहेत, मावळणकर आहेत, अब्दुल कादर शेख आहेत, AA खान आहेत. तर हे सगळे कोण आहेत? हे सगळे 21 सदस्य जे आहेत ना, हे मुंबई प्रांतातून निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा. ओके. किती सदस्य आहेत टोटल? टोटल 21 सदस्य आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. घटना समितीचं जे कामकाज होतं ते किती वर्ष चाललं बघा. घटना समितीचं कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस विचारलं जातं. आता हा जो कालावधी आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, या कालावधीमध्ये घटना समितीच्या किती बैठका संपन्न झाल्या? तर टोटल इथं आपल्याला 11 बैठका संपन्न झाल्याच्या दिसून येतात. घटना समितीचं प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चाललं. त्याच्यातील 114 दिवस मसुद्यावरती चर्चा करण्यात आली. लक्षात घ्या. नेक्स्ट बघा. आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, घटना समितीचं जे कामकाज आहे ना, ते खुल्या पद्धतीने चाललं. हा ऍडिशनल पॉइंट तुम्हाला इथे दिलाय. 53,000 प्रेक्षकांनी प्रत्यक्ष कामकाज पाहिलं. आतापर्यंत तुम्ही कुठल्या पुस्तकात हे वाचलंय का? नाही. तर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तुम्ही म्हणाल की हे कुठून विचारलं आयोगाने, माहितच नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अभ्यासलेला असणार आहे, त्यांना याचं उत्तर येणार की घटना समितीचं कामकाज खुल्या पद्धतीने चाललं. 53,000 प्रेक्षकांनी प्रत्यक्ष कामकाज पाहिलं. घटना निर्मितीसाठी 63,96,729 इतका खर्च आला. एकंदर काळाचा विचार करता आपल्या घटनेची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेच्या निर्मितीपेक्षा सुद्धा अधिक काळ इथं लागलेला होता आणि याच्यामुळेच आपली घटना परफेक्ट अशी आहे. भारतीय घटनेच्या मसुद्यामध्ये सुरुवातीला 395 कलम होती, 8 परिशिष्ट होती, 7,500 अधिक दुरुस्त्यांचा विचार करण्यात आला, 2,500 दुरुस्त्या मान्य केल्या. तर 3 वर्षाचा जो काळ लागला तो आवाजवी म्हणता येईल का? नाही. लक्षात घ्या. सध्या किती कलम आहेत, सध्या किती परिशिष्ट आहेत, आर्टिकल्स आहे, हे सुद्धा तुम्हाला पुढं आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचा जास्तीत जास्त क्वेश्चन राहतो घटना समितीच्या समित्यांवरती. ठीक आहे. तर बघा, घटना समितीच्या विविध कामांसाठी घटना समितीने काय केलं? कशासाठी समित्या बनवल्या होत्या? तर विविध कामांसाठी अनेक समित्या बनवल्या. त्यापैकी काही महत्वाच्या समित्यांची नावं आणि त्यांचे अध्यक्ष तुम्हाला विचारले जातात जोड्या लावामध्ये आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला बघा. तर याच्यामध्ये इतर पुस्तकामध्ये तुम्हाला डायरेक्टली दिलं जातं, पण आपल्या पुस्तकामध्ये चार्ट फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे. समितीचं नाव दिलंय जसं की संघराज्य अधिकार समिती, अध्यक्ष होते नेहरूजी. ओके. संघराज्य राज्यघटना समिती. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, जिथं जिथं संघराज्य हा शब्द आहे, नेहरूजी अध्यक्ष होते, बरोबर.
प्रांतिक राज्यघटना समिती वल्लभभाई पटेल, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रीय समिती, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. सरदार वल्लभभाई पटेल होते अध्यक्ष. मसुदा समिती कधी विचारत नाहीत, सोपं आहे. आंबेडकर साहेब होते अध्यक्ष. कामकाज प्रक्रिया नियमन समिती राजेंद्र प्रसाद, क्वेश्चन विचारलेला आहे. संस्थानांसोबत वाटाघाटी करण्यासाठी समिती पंडित जवाहरलाल नेहरू, विचारलेला आहे क्वेश्चन. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, याला स्टार करा, IMP करा. घटना समितीच्या कार्याविषयी समिती GV मावळणकर. कामकाज क्रम समिती डॉक्टर KM मुंशी. त्याच्यानंतर गृह समिती B पट्टाभी सीतारामय्या. राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. अधिकार पत्र समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. वित्त आणि कर्मचारी समिती राजेंद्र प्रसाद. कधी विचारलेलं नाहीये पण विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा मसुदा समितीची संरचना. आता इथे जर मसुदा समितीची संरचना तुम्ही बघितली तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षातच ठेवायचं आहे. तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे सदस्य गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी, त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला, माधवराव हे होते सदस्य. म्हणजे 5 सदस्य प्लस आंबेडकर साहेब असे 6 जण. ठीक आहे. माधवराव यांच्या ठिकाणी BL मित्तर यांनी आलेले दिसतात आपण. TT कृष्णमाचारी, सॉरी 6 नाही 5 नाही, टोटल 7 जण आहेत. आंबेडकर साहेब 1 आणि बाकीचे 6 जण. ठीक आहे. तर TT कृष्णमाचारी सदस्य होते, त्यांचं निधन झालं, त्यांच्या जागी आले DP खेतान साहेब. ओके. तर मसुदा बनवण्यास मसुदा समितीला किती कालावधी लागला? 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागला. कामकाज एकूण किती दिवस चाललं मसुदा समितीचं? टोटल 141 दिवस मसुदा समितीचं कामकाज इथं चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर इतकं सगळं कंटेंट तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळणार नाही, लक्षात घ्या. म्हणून एकच पुस्तक वापरा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा. ओके. चला, आता घटना समिती या नात्याने घटना तयार करण्याचं कार्य जेव्हा करत होती घटना समिती, आपल्याला माहिती की दुहेरी कार्य करत होती. ओके. विधिमंडळ नात्याने कायदे पण पार पाडित होती. तर अशाच ह्या 2 कामांव्यतिरिक्त आपल्या घटना समितीने काही राष्ट्र सन्मान कार्य सुद्धा पार पाडलेली आहे. ओके. कोणकोणती राष्ट्र सन्मान कार्य पार पाडली? तर त्याच्यामध्ये 22 जुलै 1947 ला डेट विचारल्या जातात इथे तुम्हाला. राष्ट्रध्वजाची रचना 22 जुलै 1947. मे 1949 राष्ट्रकुलाचे सदस्यत्व मान्यता. 24 जानेवारी 1950 रवींद्रनाथ टागोरांचे जनगण मन राष्ट्रगीत म्हणून स्वीकृत. बरोबर. कधी गायलं पहिल्यांदा? कोलकाता अधिवेशन 27 डिसेंबर 1911. टागोरांचं हे गीत किती कडव्याचं आहे? 5 कडव्याचं आहे. बरोबर. पहिलं कडवं राष्ट्रगीत म्हणून गायलं जातं, 52 सेकंद वेळ लागतो. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 घटना समितीनं नॅशनल सॉन्ग वंदे मातरम इथं स्वीकृत केलं. डेट लक्षात ठेवा. ओके. बंकिमचंद्र चटर्जी आनंदमठ आणि पहिल्यांदा कधी गायलं गेलं? हे 1896 अधिवेशनामध्ये. ठीक आहे. 5वा पॉइंट लक्षात ठेवा इथं की 24 जानेवारी 1950 घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड. तर हे सगळं दिसताना खूप नॉमिनल दिसतं, लक्षात घ्या. असं वाटतं की अरे हे काय अवघड आहे का, आपण करू शकतो किंवा आपल्याला येऊ शकतं. पण जर तुम्ही व्यवस्थित तुमचं रीडिंग नसेल, तुमचं जर परफेक्शन नसेल तर इथं अडचणी येऊ शकतात. म्हणजे सिली मिस्टेक ज्याला आपण म्हणतो ना, सिली मिस्टेक, तर त्या सिली मिस्टेक तुमच्या इथं होऊ शकतात. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, चिरंतन कार्य म्हणून इथे एक पॉइंट दिलेला आहे. आता हे कंटेंट कशासाठी दिले? राज्यसेवा मुख्य परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांना असं कंटेंट लागतं. इव्हन आता तुमचा ऑप्शनल जरी कॅन्सल झालेला असला तरी इतर पेपर तुमचे डिस्क्रिप्टिव्ह आहेतच. तर चिरंतन कार्य, तर घटनेची निर्मिती हे खूप मोठं कार्य आहे, लक्षात घ्या. तत्कालीन परिस्थितीची जे संदर्भ तुम्ही घेतले तर सर्व संमत चर्चामधून जो काही कालावधी लागला त्याच्यामधून लोकशाही पद्धतीने अधिक चांगली अंमलबजावणी करता येण्याजोगी जर घटना बनवायचं होतं तर किती मोठं आव्हान होतं, लक्षात घ्या. तर ही घटना लादलेली नाहीये, लक्षात घ्या. ही घटना लादलेली नाहीये, तर सर्वार्थाने आम्ही भारतीय जनतेने स्वीकृत केलेली, विधी नियम करून संमत केलेली आणि आम्ही आमच्यासाठी दिलेली राज्यघटना आहे. बरोबर.
कोणी लादली का नाही, आपल्याच लोकांनी बनवलेली आहे. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जितकी जास्तीत जास्त लोकशाही प्रक्रिया शक्य होती तितकी घटनेच्या निर्मितीच्या वेळी स्वीकारली गेली होती. आणि उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता जर लोकशाहीचं स्वप्न अपुरं राहिलं असतं तर त्याचा जो दोष आहे तो कोणावरती राहिला असता, घटनाकारांवरती. म्हणूनच आपली घटना बनवायला इतका वेळ लागला आणि त्याचा इथं मोठा फायदा देखील झालेला आपल्याला दिसून येतो. बिकट परिस्थितीमध्ये खूपच चांगलं कार्य घटनाकारांनी इथं केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे का बघा. घटनेची तात्विक बैठक. नेक्स्ट बघा, घटनेची तात्विक बैठक. आता जेवढे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेत याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला इथं काय म्हणतात बरं, डेट वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, कशावरती क्वेश्चन विचारले जातील, डेट वरती जास्त क्वेश्चन विचारले जातील. आता तुम्ही म्हणाल मॅडम की ग्रुप सी ची एक्झाम आहे, एकच मिनिट थांबा. ग्रुप सी ची एक्झाम आहे, इतका अवघड विचारतात का? विचारतात. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा, खूप अवघड विचारलं जातं, लक्षात घ्या. तर घटनेची तात्विक बैठक, आता याच्यामध्ये काय अभ्यासायचं आपल्याला, घटनेची तात्विक बैठक. बघा, प्रत्येक राज्य घटना, मग कोणत्या पण देशाची राज्य घटना असू द्या, त्या घटनेला तात्विक पायाभूत अशी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक तत्वांची बैठक असतेच. विधान लक्षात ठेवा बरं का. तिला एकत्रितपणे राज्यघटनेचं तत्वज्ञान किंवा विचार प्रणाली म्हणता येईल. तर ही जी तात्विक बैठक असते ना, तर त्या तात्विक बैठकीलाच काय म्हटलं जातं, राज्यघटनेचं तत्वज्ञान किंवा विचार प्रणाली म्हणतात. आणि आपल्याला इथं प्रथम पंडित जवाहरलाल नेहरूजींनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेल्या आणि घटना परिषदेने 22 जानेवारी 1947 आज संमत केलेल्या उद्दिष्टांचा जो ठराव होता किंवा मार्गदर्शक ठरावाचा आशय होता तो इथं लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण काय विचार करतो इथं, घटनेच्या तात्विक बैठकाचा आणि उद्दिष्टांच्या ठरावाचा इथं संबंध आहे. आणि या ठरावामध्ये काय म्हटलंय की ही घटना समिती आपला अंतिम आणि दृढ निश्चय जाहीर करते की भारत एक स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असेल आणि त्याच्या भावी राज्य व्यवस्थेसाठी असे संविधान तयार करेल की ज्याच्यामध्ये सध्याच्या ब्रिटिश अंमलाखालील प्रदेश, देशी संस्थाने, भारताबाहेरील भूभाग आणि स्वतंत्र सार्वभौम भारतीय संघराज्यात स्वखुशीनं सामील होणारे भूप्रदेश असतील आणि या सर्वांचा एक संघ असेल. तर बघा, उद्दिष्टांचा ठराव तुम्ही फक्त कोणी मांडला, कधी मांडला इतकंच केलं असेल, पण या पुस्तकामध्ये तुम्हाला उद्दिष्टांच्या ठरावाचा आणि या तात्विक बैठकीचा काय संबंध आहे ते इथे दिलेलं आहे. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, भले तुमची एमसीक्यू असू द्या किंवा तुमची रिटर्न एक्झाम असू द्या, तुम्हाला हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अशा दर्जेदार पुस्तकामधून जर तयारी करत असाल तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. बरोबर. आता हे जे प्रदेश आहेत, जे प्रदेश स्वखुशीनं ठीक आहे किंवा सामील होतील, एक संघ असेल, तर त्यांच्या सध्याच्या सीमा क्षेत्रामध्ये किंवा घटना समितीने ठरवलेल्या किंवा घटनेच्या कायद्याने निश्चित केलेल्या सीमा क्षेत्रात स्वायत्त घटक असतील आणि संघ राज्यात अनिश्चित केलेले अधिकार आणि कार्य वगळता सर्व शेष अधिकार आणि शासनाचे अधिकार व कार्य त्यांना प्राप्त होतील. सार्वभौम स्वतंत्र भारत, त्याचे भाग आणि शासनाची अंगे यांचे अधिकार आणि सत्ता हे कोणाकडून आलेले असतील, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे आलेले असतील जनतेकडून. कोणकोणते भाग, सार्वभौम स्वतंत्र भारत, त्याचे भाग आणि शासनाची अंग. ओके. सर्व भारतीय जनतेला कायदा आणि सामाजिक नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, दर्जा, संधीची समानता आणि कायद्यापुढे समानता, विचारांचं, उच्चारांचं, विश्वासाचं, श्रद्धेचं, उपासनाचं, व्यवसायाचं, संघटनेचं, कृतीचं स्वातंत्र्य असेल. आणि याचाच प्रतिबिंब आपल्याला प्रिएम्बल मध्ये म्हणजे सरनाम्यामध्ये पडलेलं दिसून येतं. तर पुस्तकामध्ये तुम्हाला उद्दिष्टांचा ठराव सुद्धा इतका डिटेल दिलेला आहे, बघून घ्या. याच्यामध्ये अल्पसंख्याक समाज घटक, अनुसूचित विभाग, मागास, इतर मागास यांना पुरेसं संरक्षण पुरवलेलं असेल असं उद्दिष्टांच्या ठरावामध्ये म्हटलंय. गणराज्याची एकात्मता, प्रादेशिक अखंडता, जमीन, सागर, वातावरण या संबंधीच्या सार्वभौमत्वाचे अधिकार
सुसंस्कृत राष्ट्राच्या न्याय आणि कायद्यानुसार जतन केले जातील. आता हे जे सगळं उद्दिष्टांचा ठराव आहे याची भाषा फक्त बदलली जाते, पण कंटेंट तेच असतं आणि तुम्हाला मॉडिफाय होऊन इतर क्वेश्चन विचारले जातात, जे की तुम्हाला खूप अवघड वाटतात, डिफिकल्ट वाटतात, इझी वाटत नाही. कारण का, आपण कधी उद्दिष्टांच्या ठरावातले हे मुद्दे केलेलेच नसतात, लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट बघा, ही प्राचीन भूमी जगात आपले हक्काचे आणि सन्मानाचे स्थान प्राप्त करील. तर हा पंडित नेहरूजींनी मांडलेला जो उद्दिष्टांचा ठराव आहे, तर हा पुढे जाऊन तुमच्या सगळ्या एक्झाम मध्ये डिटेल विचारला जाऊ शकतो. तर इथं उद्दिष्टांच्या ठरावामधील उदात्त विचार स्पष्ट करा असा क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवा मुख्यला येऊ शकतो. ठीक आहे, बरोबर. बाकी आपल्या ग्रुप सी चा जर तुम्ही विचार केला तर ग्रुप सी मध्ये तुम्हाला घटनेच्या जाहीरनाम्याचा आशय ठरत असताना सगळ्या टप्प्यांवरती डॅश डॅश मधील विचारांचा प्रभाव पडला होता असा क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याचा आन्सर काय राहणार आहे तुमचं, उद्दिष्टांच्या ठरावामधील विचारांचा प्रभाव पडला होता. ओके, क्वेश्चन करायचं. ठीक आहे, तर हे घटनेच्या सरनाम्यावरून स्पष्ट होतं. त्याच्यानंतर बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला अशा चार्ट फॉर्मॅटमध्ये दृष्टिक्षेपात घटना समितीची अधिवेशनं दिलेत, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये तुम्हाला जी के टाईप असं कंटेंट विचारलं जातं. जसं की पहिलं अधिवेशन कधी झालं, 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान झालं. दुसरं अधिवेशन 20 जानेवारी 47 ते 25 जानेवारी. तिसरं 28 एप्रिल ते 28 मे 47. चौथं 14 जुलै ते 31 जुलै. अशा पद्धतीनं तुम्हाला टोटल 7 अधिवेशनं इथं दिलेली आहेत. तर हे जोड्या लावा, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारच्या इमेज पण पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा, की 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधिमंत्री आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राज्यघटना सादर केली. कोणी केली, कधी केली, हे तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर परिपूर्ण असं पुस्तक आहे, तुम्हाला कुठल्याही नोट्स वापरायची गरज नाही. त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला बाकीचे राहिलेले जे अधिवेशन आहेत ती अधिवेशनं इथं दिलेली आहेत, बघून घ्या. 8वं अधिवेशन, 9वं अधिवेशन, 10वं अधिवेशन आणि 11वं अधिवेशन. आणि 24 जानेवारी 1950 रोजी घटना समिती परत एकदा भरली आणि सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. इथं क्वेश्चन करा की 11 अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा घटना समिती कधी भरली. 11वं अधिवेशन झालं 14 ते 26 नोव्हेंबरला, बरोबर, 1949. त्याच्यानंतर डिसेंबर महिना गेला पूर्ण आणि जेव्हा 1950 नवीन वर्ष चालू झालं तेव्हा 24 जानेवारी, 26 जानेवारी नाही, तुम्हाला आयोग 26 जानेवारी देईल, पण उत्तर काय असणार आहे तुमचं, 24 जानेवारीला घटना समिती परत एकदा भरली आणि सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर सिग्नेचर केलेले आपल्याला इथं दिसून येतात. आणि त्याच्यानंतर हा झाला तुमचा उद्दिष्टांचा ठराव. आता इथं जो घटनेचा सरनामा दिलाय, ज्याला तुम्ही प्रिएम्बल म्हणता, तर हा सरनामा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. लक्षात घ्या, का बरं तोंडपाठ असला पाहिजे, कारण का, फॉर एक्झाम्पल बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता याच्या पलीकडे तुम्हाला ह्याच्या संज्ञा आहेत, जसं की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही, तर या संज्ञा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे, पण ते कुठं, प्रिएम्बल टॉपिक किंवा आपला जो सरनामा टॉपिक आहे तिथं. ग्रुप सी मध्ये तुम्हाला काय केलं जातं, ग्रुप सी मध्ये तुम्हाला नॉमिनल एक सिक्वेन्स विचारला जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचं स्वातंत्र्य. तर तुम्हाला विचारलं जातं स्वातंत्र्य कशाचं, समानता कशाची, दर्जेची आणि संधीची. ठीक आहे, तर हा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एकता आणि एकात्मता याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो, कोणते शब्द काढले, कोणते शब्द टाकले गेले, सरनाम्यामध्ये किती वेळा घटना दुरुस्ती झाली, वगैरे वगैरे. आणि 26 नोव्हेंबर 1949 संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून कोणाला प्रत अर्पण करत आहोत, स्वतःला प्रत अर्पण करत आहोत. तर अशा पद्धतीचं हे जे सगळं कंटेंट आहे ते सगळं कंटेंट तुम्हाला याच्यामधून व्यवस्थित करावं लागतं, लक्षात घ्या. आता याच्यानंतर बघा, हा जो सरनामा
पूर्ण टॉपिक जो येतो तो आपण सेपरेट पुढच्या सेशन मध्ये घेऊया. आपली ही जी सेशन सिरीज आहे ही चालणारच आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर घटना समितीवर टीका असेल, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये असतील, तर हा वेगवेगळा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित पुढच्या सेक्शन मध्ये घेऊया. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा, कंबाईन बी ग्रुप मुख्य परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी दर्जेदार अशी लेक्चर सिरीज तुम्हाला इथं मिळत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.